प्रसंग असा घडला महाराज. कैलासावर भगवान ध्यानमग्न आहेत. आणि पहाटेचा समय आहे. प्रभात झाली रवी उदेला, हिमालयावरची ती रम्य पहाट. अगदी नुकत्याच वर येणाऱ्या सूर्यकिरणांनी ती हिमाच्छादित असलेली हिमालयाची शिखरं जरा आता पिवळसर रंगाची छटा धारण करायला लागली. आणि अशा त्या प्रभात समयाला ध्यानमग्न असलेले भगवान भोलेनाथ, भगवान शंकर, मंडळी पार्वती मातो, अंबा मातोश्री, त्यांचा नियम होता त्या नियमाप्रमाणे त्यांचं पाद्यपूजन करायला आल्या. मोठ्या प्रेमानं त्यांच्या पावलांचं पूजन केलं आहे. हळूच बिल्वपत्र वाहिली आहेत पायावर, फुलांची ओंजळ घातली आहे, भक्तिभावानं नमस्कार केला आहे आणि मोठ्या कौतुकानं ध्यानमग्न असलेल्या आपल्या पतिराजांच्या मुद्रेकडे अंबा मातोश्री बघत बसले आहेत. ते मंडळी ध्यान रंगात आलेलं ते निहाळता 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 बराच वेळ गेला आणि काही काळानंतर भगवान शंकरांचं ध्यान उतरलं. डोळे उघडले त्यांनी. पाहतात तो अंबाबाई आपल्याकडे एकटक बघताय. ते म्हणजे काय पाहतेस माझ्याकडे? तेव्हा भगवती अंबा म्हणाली, महाराज मी इतके दिवस रोज पाहते आपली, पण मला कळत नाही बाई की तुम्ही देवाधिदेव, सगळ्या देवांचे देव म्हणून सगळेजण तुम्हाला देव सुरवर वंदन करतात, पण तुम्ही सुद्धा रोज कोणाचं तरी ध्यान करता. कोणाचं करता? ते म्हणले मी माझ्या देवाचं करतो. हां, म्हणजे देवाधिदेव असलेले तुम्ही, तुमचाही कुणीतरी देव आहे का? अरे वा 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 महाराज, मग कोण आहे तो देव? हां, कोणाच्या ध्यानात तुम्ही रमलेले असता? ते म्हणले सांगू कोण आहे तो देव? सच्चिदानंद माझा श्रीराम, तयाचे मम हृदयी प्रेम. अगं सच्चिदानंद रूप असलेला तो माझा राम, त्या रामाचं मी ध्यान करतो. रामाचं ध्यान करतो, रामाचं ध्यान करतो म्हटल्यानंतर अंबा मातोश्रींना हसू आलं. ते भगवान शंकरांना आवडलं नाही. ते म्हणले मी माझ्या दैवताचं नाव सांगितलं आणि तू हसतेस? आपण एखादी महत्त्वाची गोष्ट सांगावी आणि समोरच्या माणसानं फिरी फिरी हसावं, राग येईल काही? काय झालं हसायला? ती म्हणली बाई रागवू नका, पण तुम्ही ज्या रामाचं नाव सांगितलं, त्रेतायुग सुरू आहे सध्या, आणि त्या रामाचं चरित्र मी डोळ्यानं पाहते. काही दिवसापूर्वी त्या रामाची सौभाग्यवती कोण्या एका दैत्यानं पळवून नेली म्हणे, आणि तिच्या शोधासाठी तिचं नाव घेत हा वैदेही, हा जानकी, हा सीते, हा सद्गुण सरिते, हे सखी, हे प्रिये, असं म्हणून रडत 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 तिचा शोध घेत चाललाय तो राम, आणि तुमचा देव आहे म्हणता? भगवान म्हणाले अंबे माझ्या रामाला कमी लेखू नको. लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं. माझा राम तुला दिसतोय तसा नाहीये. हो, ते जरी सीतेच्या नावानं विलाप करीत असले तरी सुद्धा ते पूर्ण सावध आहेत. ते विकारवश झालेले नाहीत. ते शोक भयापासून संपूर्णतः मुक्त आहेत. ते म्हणले मग हे रडणं कशासाठी चाललंय? भगवंतांनी युक्तिवाद केला. ते म्हणाले एखाद्याची बायको हरवली म्हणजे नवऱ्यानं कसं रडायचं असतं ते करून दाखवत आहेत. कुंडली चेष्टेचा भाग सोडा म्हणले. मग हे जे चाललेलं आचरण आहे, हे आचरण काय? मला बाई वाटतं तुम्ही समजता ते खरं नाही, आणि मला जे वाटतं ते खरं आहे. बघू का परीक्षा? परीक्षा माझ्या रामाची. आंबे फजिती होईल बरं तुझी.
माझ्या रामाची परीक्षा घेण्याच्या वाटेला जाऊ नकोस. माझे राम पूर्ण सावध आहे. नाही असतील सावध तर काही हरकत नाही. सावध असतील तर तुमच्या रामाची महती वाढेल, आणि जर नसतील तर तुमचं ध्यान खोटं ठरेल. भगवान म्हणाले मग याच्यासाठी काहीतरी असं जर झालं तर आणि तसं जर झालं तर यासाठी काहीतरी अट ठेवली पाहिजे. तू म्हणते त्याप्रमाणे माझे राम बेसावध असतील आणि विकारवश होऊन प्रियेच्या नावानं टाहो फोडत असतील, हे जर सत्य झालं तर काय करायचं? पार्वती म्हणाली पुन्हा त्या रामाचं ध्यान तुम्ही करायचं नाही. आणि जर माझे राम सावध असतील आणि त्यांनी तुला ओळखलं किंवा तुझ्या परीक्षेला ते उत्तीर्ण झाले तर काय करायचं? अंबा म्हणाली तुम्हीच सांगा काय करायचं. पुन्हा कैलासावर यायचं नाही. पुंडली ठरलं. आणि प्रभू रामरायांची परीक्षा बघण्यासाठी म्हणून निघाली होती आदिमाया. आदिमाया जगदंबा बोध रूपा हो, आदिमाया जगदंबा बोध रूपा, आदिमाया जगदंबा बोध रूपा. मन भुलले पाहोनिया स्वरूपा हो, मन भुलले पाहोनी स्वरूपा हो, आदिमाया जगदंबा बोध रूपा हो, आदिमाया. जिच्या तेजे लोपती रवी कोटी, जिच्या तेजे लोपती रवी कोटी, विधी हरिहर बालक जिथे कोटी हो, विधी हरिहर बालक जिथे कोटी हो. रेखियेला हा विश्वपट सारा, रेखियेला हा विश्वपट सारा. पातली से भुलविण्या रघुवीरा हो, पातली से भुलविण्या रघुवीरा हो, आदिमाया जगदंबा बोध रूपा हो, आदिमाया जगदंबा बोध रूपा, जगदंबा बोध रूपा, जगदंबा बोध रूपा. निघाली महाराज परीक्षा बघायला. भगवान शंकरांना वंदन केलंय आणि म्हणाली आशीर्वाद द्या, यशस्वी भव. ते म्हणाले मी किती जरी आशीर्वाद दिला तरी मला पक्की खात्री आहे तू काही यशस्वी होत नाही. निघाली सरसर 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 कैलास उतरून खाली यायला लागली. तो येता येता या जगदंबेनं आदिमायाच ती रूप बदललं. हो रूप बदललं, दाक्षायणी रूप सोडलं आणि वैदेही रूप धारण केलंय. म्हणजे सीता झालीये हुबेहूब. वनवासात निघालेली, अयोध्येहून वनवासाला निघालेली सीता ज्याप्रमाणे होती अगदी त्याप्रमाणे रूप धारण केलंय. आणि सीतेचं रूप धारण करून भूतलावर आल्या महाराज. मनाशी विचार करतायत राम चाललेत सरळ, सीतेचा शोध घेत घेत सरळ चालले. दृष्टी अगदी सरळ आहे. प्रभू रामचंद्र जमिनीकडेही पाहत नाहीयेत, वर आकाशाकडेही पाहत नाहीयेत. आमचे जुने कीर्तनकार कोटी करायचे या ठिकाणी. जमिनीकडे का बघत नव्हते सीतेला शोधत असताना? ते म्हणले जमिनीकडे एवढ्या करता बघत नव्हते की जमिनीकडे जर पाहिले तर जमीन म्हणजे पृथ्वी म्हणजे सासूबाई. कारण पृथ्वी कन्या ना जानकी. तिच्याकडे सासूबाईंकडे जर पाहिलं तर त्या म्हणतील वा जावई बुवा, आम्ही तुम्हाला मुलगी दिली आणि तिचं रक्षण करता आलं नाही तुम्हाला, असं उपहासानं या सासूबाई बोलतील. म्हणून ते भूमीकडेही पाहिनात. बरं वरती आकाशात पाहिनात का? आकाशात बघावं तर वंशाचा मूळ पुरुष म्हणजे तो सूर्यनारायण, त्याच्याकडं पाहिलं तर तो म्हणेल वा रामा, माझ्या तेजस्वी कुळात जन्माला आला आणि बायकोही सांभाळता आली नाही तुला. तेव्हा दोघांकडेही बघणं नको. म्हणून प्रभू रामचंद्रांची स्वारी क्षितिजाकडे बघत चाललेली होती. अंबेनं विचार केला जावं आणि समोरच प्रगट व्हावं. पाहिलं की एकदम भुलेल आणि येईल माझ्याजवळ. पण मनाशी विचार करते बाई आमचे हे भगवान शंकर सतत याच्या ध्यानात असतात. ते म्हणतायत त्याप्रमाणे जर अधिकार खरा असेल तर मला पाहिल्याबरोबर तो ओळखेल. प्रथमग्रासे मक्षिका पाहतः माझीच फजिती होईल. म्हणून जरा माया करावी.
रूप पालटलं हीच एक माया. त्या मायेतही माया म्हणजे मायेचं नाटक ते करावं. आणि म्हणून समोर प्रगट झाली नाही. रामराय पुढे चाललेत सरळ बघत, मागोमाग लक्ष्मण आहे. तेव्हा लक्ष्मणाच्या मागे प्रगट झाली आणि छुम 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 पायातल्या पैंजणांचा मुद्दामून आवाज करते. त्या पैंजणांचा आवाज ऐकला आणि लक्ष्मणाने विचार केला की अजून तिसरं कोण आहे आम्हा दोघांमध्ये. इकडे तिकडे पाहिलं पण कोणी दिसेना. आवाज मागून येतोय. मनाशी विचार केला, हे वन अत्यंत मायावी आहे, कुणीतरी मायावी शक्ती येत असेल, नको बघणं. म्हणून कुणीतरी मागून येतंय याची चाहूल लागूनही लक्ष्मण मागे पाहिना. त्यावेळेला हिनं करुण स्वर काढला, अहो भाऊजी, मार्गक्रमोनी मम पदबहू थकले, मार्गक्रमोनी मम पदबहू थकले, कंठ शुष्क जाहला, भाऊजी कंठ शुष्क जाहला, मातृप्रेम पुरत वरदयीचा का भाऊजी आटला. अहो भाऊजी, लक्ष्मण भाऊजी, मला आई मानता ना तुम्ही. रोज माझ्या चरणाला आई म्हणून वंदन करताना, मग आज मी तुमच्या माग माग येते. बघा 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 चालून दमले, तहानेनं माझा कंठ सुकलाय, जीव व्याकुळ झालाय. पण भाऊजी, आज एवढंच मागे वळून पाहायला सुद्धा तुम्ही तयार नाही. काय झालं? मातृप्रेम पुरत हृदयीचा का भाऊजी आटला, अहो कंटक दुखीने रुधिर गळतसे या पाया पासूनी, करुणा कैसी आदन उपजे भाऊजी तुमचे मनी. एरवी माझी काळजी घेणारे आपण आज माझ्या पावलांची काट्यानी चाळणी झाली हो. रक्तबंबाळ झाले माझे पाय, पण माझी दया येत नाही का तुम्हाला? दशानने तुम्ही रागवला माझ्यावर, तुमचे बंधूही रागवले. मला सांगा बाई, माझा काही दोष होता का? माझी काही चूक आहे का? दशानने मज उचलून नेले मी अबला निर्बला, कोप मजवरी नाथे धरिला विनवाना त्याजला. बाई, त्या कपटी रावणानं मला उचलून नेलं, यात माझा काय दोष आहे? हे तिचं दीनवाणं बोलणं ऐकलं आणि लक्ष्मणराय चमकले. हा, आवाज तर जानकी मातोश्रींचाच आहे. म्हणून चटकन मागे वळून पाहिलं तो हुबेहूब जानकी. हा हा हा, जवळ आले आणि वंदन केलंय महाराज पावलानं. पावलं सुद्धा तीच रोज वंदन करीत असल्यामुळे ती पावलं ही लक्ष्मणाच्या ओळखीची होती. हां, आणि ती पावलं पाहिल्याबरोबर तिथून आवाज दिला, रामा, अहो रामा थांबा, सापडल्या सापडल्या सापडल्या, सीता मातोश्री सापडल्या, तुम्ही थांबा. राम काही थांबे ना. राम थांबत नाही. पाहिल्याबरोबर या आंबेला आणिकच जोर आला. बघितलं, इतका क्रोध बरा आहे का? हा, इतका क्रोध बरा आहे का? श्रेष्ठ वंशात जन्माला आलेल्या माणसानं इतकं विकारवश होता उपयोगाचं नाही. किती रागवलेत माझ्यावर पहा, वळून बघायला सुद्धा तयार नाही. काय बरं करावं? लक्ष्मण म्हणाला, रामा, मी पाया पडतो, तुमच्या हात जोडतो, माझ्या गळ्याची शपथ आहे तुम्हाला. जरीन जरीन थांबसी पाहसी न चवळोनी, तरी देईन प्राणासी याची राणी. वचन बंधूचे श्रवुनी दीनवाणी, अन राम राया
दाटला गहिवरानी. रामा, आता तुम्ही थांबला नाहीत, मागे वळून पाहिलं नाहीत तर मी माझा प्राण देईल. ती अंबा म्हणाली, मी पण प्राण देईल. दोघही जण प्राण देऊ म्हणाले. ते रामरायाने ऐकलं आणि रामराय मनाशी म्हणाले, ती तर काही जीव देत नाही एवढं पक्क, पण हे माझं कोकरू, हा माझा भाऊ, हा माझा लक्ष्मण, पण हा मात्र जीव दिल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून थांबले महाराज. होते तिथंच थांबले, वळले नाही मागे. अजूनही आंबेकडे पाठच आहे, लक्ष्मणाकडे पाठच आहे. उभे राहिले आणि उभं राहून लक्ष्मणाला आवाज दिला, लक्ष्मणा काय बोललास तू? हे प्राण देईन म्हणाला. नको नको माझ्या पाडसा, माझ्या लेकरा, हे असं बोलू नको. तू जर यदा कदाचित प्राण दिलेस तरी सुमित्रा आईने घातीला सांभाळ. सुमित्रेनं मला तुझा सांभाळ करायला सांगितलंय. तू जर प्राण दिलास तर सुमित्रा मातोश्रींना मी कसं तोंड दाखवू? नको नको, विचार सोडतो आणि इथे माझ्याजवळ ये. धावत निघाल लक्ष्मण. उभा राहिला रामा. बघा तरी, अहो मी बघून सांगतो त्या जानकी मातोश्री आहेत आणि तुम्ही न बघता सांगता त्या नाही आहेत म्हणून त्यांच्याकडे बघायला तयार नाही. लक्ष्मणा अजूनही ऐक, ती जानकी नाही. फारच झालं तर सीता असेल, पण ती जानकी नाही. आता या बोलण्याला काही अर्थ आहे का म्हणले? सीता असेल पण जानकी नाही. अरे सीता कोणालाही होता येईल. सीता कोणालाही होता येईल, पण जानकी जर व्हायचं असेल तर तिचं बालपण जनकाच्या अंगणात गेलं पाहिजे. हिचं बालपण जनकाच्या अंगणात गेलेलं नाही. हिचं बालपण दक्षाच्या अंगणात गेलेलं आहे. तेव्हा ही जानकी नाही. तेव्हा भूलू नको, ही माया आहे लक्ष्मणा. तो म्हणाला, काही बोलू नका, एकदा तुम्ही पहा. मी खात्री केली आहे, मला ती पटली आहे, तशी तुम्ही करा आणि तुम्ही करून मग सांगा, बघून सांगा, न बघता सांगू नका ती जानकी नाही. हे बघू म्हणतो, अगदी तुझा आग्रहच आहे. आता तू ऐकणाऱ्यापैकी नाही आहे. नाही, एक काम कर, खांद्यावर जे उत्तरीयासारखं वल्कलं घेतलं होतं, रामरायाने ते खांद्यावरचं उत्तरीय वल्कलं काढलं आणि लक्ष्मणाच्या हातात दिलं. दोन्ही हात जोडले आपले आणि सांगितलं, लक्ष्मणा आता असं कर, ते जे वल्कल आहे ते माझ्या दोन्ही हातांना गुंडाळ आणि हात बांध माझे. तो म्हणाला, पण हात कशाला? मी बघावं असं जर वाटत असेल तर मी सांगतो त्याप्रमाणे कर, माझे हात बांध. हात बांध म्हटल्याबरोबर लक्ष्मणाने रामरायांचे जोडलेले हात बांधले. त्या कुठे उभ्या आहेत म्हटलंस? अगदी तुमच्या मागे. अगदी मागे? हो. मग वळू? वळा. वळा म्हटल्याबरोबर रामरायांनी मान खाली घातली आणि अर्धचंद्राकृती मागे वळली आहेत. आणि अर्धचंद्राकृती मागे वळून बांधलेले हात जोडून मान खाली घालून त्या आंबेच्या दिशेनं एक एक पाऊल टाकायला लागले. ते त्यांना येताना पाहिलं आणि झाली द्विधा मनस्थिती. त्या आंबेची मनस्थिती द्विधा झाली. काय म्हणावं याला? भुलला की काय मला? पण भुलला म्हणावं तर माझ्या मुखाकडे बघतही नाहीये, मान खाली घातलीये, दोन्ही हात बांधलेत. काय ओळखलं की काय मला? हात जोडून येतोय. मला जर हा सीता समजत असेल तर बायको पुढे हात जोडून येण्याचं काही कारण नाही, असा त्या काळातला समज. पुंडलिक. तेव्हा तिला कळेना की राम माझ्याकडे येत आहेत, पण नेमकं मला ओळखून येत आहेत का माझ्या परीक्षेत अनुत्तीर्ण होण्यासाठी येत आहेत. मंडळी हात बांधून येता 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 जवळ आले आणि रामरायांची दृष्टी जी जमिनीवर होती ती पावलं डोळ्यासमोर दिसली आहेत आणि ती पावलं पाहिल्याबरोबर वंदन केलंय उभ्या उभ्याच. आणि खालच्या मानेनं रामप्रभू बोलायला लागले, आई
का मायावी हे रूप धरुनी आला ती, का मायावी हे रूप धरुनी आला ती, भरवसा नसे का दीन लेकरावरती. आई काय रूप धारण करून आलात तुम्ही? त्या जानकीचं रूप धारण केलं. तुम्हाला एवढी माझी जर आठवण आली तर आहे त्या ठिकाणाहून मला हाक मारायची. जरी हाक मारिता कैलासी बैसुनी, क्षण एक न जाता आलो असतो झणी. धन्यता मज मिळे तव चरणासे उनी, विसरुनी जननीचे नाते मज भुलवाया, मज भुलवाया. विसरुनी जननीचे नाते मज भुलवाया. हे जगत जननी तू शिणविली आपुली काया, हे जगत जननी तू शिणविली आपुली काया. आई तुम्हाला एवढी माझी आठवण आली तर कैलासावर मला तिथूनच हाक मारायची, रामा ये रे मला भेटायला. हातातली 1000 कामं सोडून धावत तुमच्या हाकेसरशी आलो असतो. तुमच्या चरणाशी येणं, तुमच्या चरणसेवेत रमणं, याच्यासारखी या रामाच्या जीवनाला दुसरी धन्य नाही. माय हे असलं विचित्र रूप धारण केलं मला भुलवण्यासाठी म्हणून. विनाकारण आपण शेंडलात असं म्हणून मंडळी स्वतःचा देह त्या आंबेच्या पायावर झोकला आणि त्या आंबेला प्रार्थना केली. हो, मज तारी आता जगदंबे माय भवानी, मज तारी आता जगदंबे माय भवानी. हे मनग वासिनी जगाचे जननी ग, हे मनग वासिनी जगाचे जननी. मज तारी आता जगदंबे माय भवानी, मज तारी आता जगदंबे माय भवानी. आई तू माय आमुची सर्व सुखाची खाणी, तुझ वाचुनी कुणाकडे पाहू केविल वाणी. तुझ पाहता पडली मौन श्रुतीची वाणी. मज तारी आता जगदंबे माय भवानी. आई हे आदि माये, हे आदिशक्ती, हे अंबे, हे जगत जननी, या लेकरावर कृपा कर. ही असली विचित्र परीक्षा माझी पाहू नकोस. मंडळी अशी प्रार्थना पायावर पडून केल्याबरोबर काय सांगू आपल्याला, त्या आंबेचा चेहरा गरकन उतरला. धारण केलेलं जे सीतारूप होतं ते सीतारूप गळून पडलं आणि आंबा रूपानं भगवती प्रगट झाली त्या ठिकाणी. भगवती जगदंबा माता की. राघव भाव बघोनी निज रूपे प्रकटली जगन्माता. मस्तकी कर ठेवुनिया बोले तू धन्य रे रघुनाथा. रामरायांच्या मस्तकावर हात ठेवलाय, मस्तकाचं अवघराण केलं, सांगितलं धन्य आहे रामा, धन्य आहे. माझे यजमान कायम तुझ्या ध्यानात असतात, ते योग्य आहे. अत्यंत मर्यादा पुरुषोत्तम सावध असलेला असा प्रत्यक्ष नारायण आहेस तू रामा. प्रसन्न आहे मी, तुला काय पाहिजे ते मागून घे. मला ओळखलंस, माझी आई म्हणून ओळख ठेवली, जाण ठेवली, माझ्या पायावर येऊन पडलास रामा.
मी प्रसन्न आहे, वत्सलतेनं माझं अंतःकरण भरून आलंय, तेव्हा तुला काय पाहिजे असेल ते माग. म्हटल्यावर रामरायांनी हात जोडले. ते म्हणाले, मातोश्री तुम्ही अशी विचित्र अट घालून आला आहात की मी जर परीक्षेला उतरलो तर तुम्हाला कैलासात प्रवेश बंद आहे. आता या ठिकाणाहून तुम्ही कैलासावर जाऊ शकत नाही, प्रभू तुमचा स्वीकार करणार नाही, तेव्हा जाऊच नका. भक्त कल्याणार्थ ये स्थानी राहावे हे जगज्जननी. राम वरदायिनी होवोनी तुळजा नामे प्रसिद्ध. तुम्ही माझी आई म्हणून इथे प्रकट झालात, तेव्हा राम वरदायिनी भगवती म्हणून याच ठिकाणी आपण राहा. रामाची तुलना करायला ती निघाली आणि म्हणून तिला तिथं थांबावं लागलं. म्हणून तिचं नाव तुळजा. तुलनेनं जिची निर्मिती झाली ती तुळजा, किंवा तिचं दुसरं नाव आहे तुकाई. ते बोली भाषेमध्ये रामाने विचारलं ना, आई तू का असं रूप धारण करून तू का आलीस, तू का आई, म्हणून तिचं नाव तुकाई. थोडक्यात 3.5 शक्तिपीठांपैकी एक अत्यंत महत्त्वाचं असलेलं जे तुळजापूरचं शक्तिपीठ आहे, ते शक्तिपीठ प्रभू रामचंद्रांना वर देण्यासाठी म्हणून त्या ठिकाणी स्थापन झालं. हे सगळं लक्ष्मण बघत होता आणि तो रामरायांना नमस्कार करून म्हणाला, रामा मी बघून या सीताच आहेत असं भुललो, आणि तुम्ही न बघता त्या कोण आहेत ते बरोबर ओळखलं. ही ओळख तुम्हाला पटली. वा वा रामा, आता माझी प्रार्थना आहे की या मायेला मी भुललो पण आपण भुलला नाहीत, तेव्हा माझ्यावर कृपा करायची असली तर एवढीच कृपा करा. सांभाळी सांभाळी आपुली हे माया, सांभाळी सांभाळी आपुली हे माया. आमाशी का भया भीत केले, आमाशी का भया भीत केले रे. सांभाळी सांभाळी आपुली हे माया, सांभाळी सांभाळी आपुली हे माया, आपुली हे माया, आपुली हे माया. भगवती तुळजा भवानी माता की जय. जय रघुवीर समर्थ. शुकासारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिकी सारिखा मान्यायसा, नमस्कार माझा सद्गुरू रामदासा. जय जय रघुवीर समर्थ.